पीओपी मूर्तींसंदर्भात अजूनही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि या संदर्भात काकोडकर समितीचा अहवाल राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। पीओपीच्या मूर्तींचं समुद्रामध्ये विसर्जन करण्यासंदर्भात काकोडकर समिती सकारात्मक आहे आणि येत्या 1 जून पर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला उत्तर देण्याचे निर्देश सुद्धा हायकोर्टाने दिलेत आणि या सगळ्या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 9 जूनला पीओपी होणार आहे। पीओपी मूर्तींना पूर्णतः बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात पीओपी मूर्तिकारांची हायकोर्टामध्ये याचिका होती आणि बंदीमुळे पीओपी मूर्तिकारांचा रोजगार जाणार असल्यामुळे श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेची मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली आहे। आज सुनावणी झाली या वेगवेगळ्या याचिकांमध्ये आणि महाराष्ट्र शासनाने अशी भूमिका घेतली की त्यांनी एक विशेष अभ्यास समिती गठन केली होती। प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांनी प्रदूषण होते किंवा कसे याबाबत महाराष्ट्र शासनाचे ॲडव्होकेट जनरल यांनी मेहरबान कोर्टाला अशी माहिती दिली की त्या अभ्यास समितीचा असा निर्णय आलेला आहे की वाहत्या पाण्यात तशा मोठ्या समुद्राच्या पाण्यामध्ये वगैरे मूर्तीला विसर्जन करण्यास काही अडचण नाही, त्याच्यामुळे एक तात्पुरता दिलासा असं म्हणावं लागेल। पुढील सुनावणी 9 जूनला मेहरबान उच्च न्यायालयाने ठेवलेली आहे।